श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती. हरतालिका व्रत कधी आहे, हे व्रत कोणी करावे, कसे करावे, उपवास कसा करावा, उपवासाला काय खावे, काय खाऊ नये, उपवास कधी सोडावा, तसेच कोणता पदार्थ खाऊनच उपवास सोडावा. जर या व्रत काळात स्त्रियांना मासिक धर्म किंवा सूतक असेल तर त्यांनी हे व्रत करावे का, व्रत करताना कोणती काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत जेणेकरून आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल, तर अशी संपूर्ण माहिती आपण आज घेणार आहोत. पण त्याआधी स्वामी कृपा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून चॅनेलला नक्की सहकार्य करा. तर बघा, हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी व कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात. हरतालिकेचे व्रत हे भगवान शंकर व माता पार्वतीसाठी समर्पित आहे. हे व्रत कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया आणि ज्यांचे पती हयात नाहीत त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात. तर हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी करत असतात. पतीप्रती आपली सद्भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी या व्रताचे पालन केले जाते. आणि कुमारिका मुली हे व्रत मनासारखा तसेच भगवान शंकरांप्रमाणेच जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात. तसेच ज्या महिलांचे पती हयात नाहीत त्या महिलांनी कुटुंबातील इतर सदस्यांच्या कल्याणासाठी किंवा भगवान शंकरांच्या आराधनेसाठी हे व्रत करायचे असते. देवी पार्वतीने हे व्रत भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी केलेले व्रत आहे. माता पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले होते आणि माता पार्वतीला पत्नी म्हणून त्यांनी स्वीकारले होते. तर बघा, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका व्रत केले जाते. यावर्षी शुक्रवार दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी हे हरतालिका व्रत केले जाणार आहे. हे व्रत करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळते. हरतालिकेचा उपवास जर एकदा धरला तर तो सोडताच येत नाही. हा उपवास खरे तर निर्जळी उपवास करायचा असतो, म्हणजेच त्या दिवशी पाणी सुद्धा प्यायचे नसते. माता पार्वतीने जंगलात तपश्चर्या करून फक्त झाडांची पाने खाल्ली होती, पण ते सतयुगात शक्य होते. परंतु आजकालच्या धावपळीच्या जगात ते शक्य नसल्यामुळे तुम्ही दूध, फळे घेऊन उपवास करू शकता. बघा, या सर्व गोष्टी करताना श्रद्धेला जास्त महत्त्व आहे. आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्की पोहोचते. ज्यांना शक्य नसेल त्यांनी साबुदाण्याची खिचडी, खीर किंवा रताळ्याचे गोड काप, ड्रायफ्रूट्स खाल्ले तरीही चालेल. मात्र या उपवासाला चुकूनही वगर खाऊ नये. तसेच तामसी पदार्थांचे चुकूनही सेवन करू नये. तसेच गर्भवती स्त्रियांनी खाऊन पिऊन उपवास केला तरीही चालेल. फक्त मनातील भाव, श्रद्धा ही खरी असावी. गर्भवती स्त्रियांसाठी कुठलाही नियम नाही. तसेच या व्रतादरम्यान जर मासिक धर्म चालू असेल तर किंवा ज्यांना सूतक पडले असेल तर त्यांनी फक्त उपवास करावा, व्रतमांडणी करू नये. तसेच या दिवशी तुम्ही हरतालिकेची कथा नक्कीच मोबाईलवर ऐकू शकता किंवा कोणी पूजा करत असेल तर त्यांची पूजा झाल्यावर त्यांच्याकडून ही कथा ऐकू शकता. कारण हरतालिकेची कथा जरी ऐकली तरी सुद्धा तुम्हाला या व्रताचे पुण्य मिळते. तसेच या दिवशी व्रत करणाऱ्यांनी कोणाची थट्टा, अपमान करू नये. तसेच कोणालाही शिव्या शाप देऊ नये, दुखावू नये. तसेच आपले आचरण शुद्ध आणि सात्विक ठेवावे, तरच तुम्हाला याचे फळ मिळते. हे व्रत करताना आपले घर संपूर्ण स्वच्छ करून दरवर्षीप्रमाणे विधीपूर्वक पूजा करावी. हरतालिकेचे व्रत खूप उशिरा करू नये. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर पूजा करावी. तसेच या दिवशी पूजा आराधना केल्यानंतरच फलाहार घ्यावा. हरतालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर, रात्रभर करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी उपवास सोडायचा आहे. तर हरतालिकेची पूजा करताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करावी, कारण बाप्पा विघ्नहर्ता आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम बाप्पांची पूजा केली की कोणतीही पूजा विना अडथळा होते. बाप्पा पूजेमध्ये विघ्न येऊ देत नाहीत, म्हणून सर्वात प्रथम बाप्पांची पूजा करूनच पुढच्या पूजेला सुरुवात करावी. आणि संपूर्ण पूजा झाली की हरतालिकेची कथा वाचावी.
महिलांनी या दिवशी काळे कपडे घालणे टाळावे. तसे तर आपण कोणत्याही पूजेमध्ये काळे कपडे कधी घालत नाहीच. तसेच ही पूजा भगवान शंकरांना समर्पित असल्याने आपण जर पांढरे शुभ्र कपडे घातल्यास तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकते. कारण शुभ्र रंग हा भगवान शंकरांना अतिप्रिय रंग आहे. पण जर तुम्हाला पांढऱ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाचे कपडेही घालू शकता. हे रंगसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये शुभ रंग मानले गेले आहेत. तर अशा पद्धतीने नियमांचे पालन करून व्रत करावे आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठून उत्तर पूजा करूनच उपवास सोडावा. हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असते, त्यामुळे बरेच जण गणपती बाप्पांची स्थापना करूनच उपवास सोडतात. तर या दिवशी आपण बाप्पांना आवर्जून मोदकांचा नैवेद्य दाखवतो. म्हणून मग बाप्पांची स्थापना झाली की उपवास सोडताना मोदक खाऊनच उपवास सोडावा. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसे तुम्ही करा. तर बघा, मी तुम्हाला या व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.